आला आणि सगळ्यांना सांगितले पहा सगळे निघा असं म्हणत नाही, मी 10 वर्षे काही बोललो नाही. आता माझी मुलं शाळेत शिकण्याजोगी झाली शहरामध्ये, तेव्हा एक खोली खाली करा, बाकीचे थांबा. खोली खाली करा म्हटल्यावर 6 भाडे करू. काय खोल्या खाली करा, तुम्हाला काही माहित आहे का? कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, तुला वाटेल ते कर. हा ना, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. हादरला मालक. आता काय करावं, वैतागून गेला. स्टँडवर आला घुमगरड बाबा. एक बुवा दिसला, चंदन टोपी, 27 वर्षाचं वय होतं बुवाचं. आळंदीहून शिक्षण होऊन पुन्हा जमतेम आला होता. आपण आळंदीकर दिसता. हो, माझं मी ब्रह्मचारी आहे, मला काय कोण नाही, पण 6 खोल्याचं घर आहे शहरामध्ये. तुमच्यासारख्या बुवाच्या नावी लावा म्हणतो. बुवा म्हणले ठीक आहे बुवा. परस्परीनेला बुवा कोर्टात नावी लावून दिलं, पत्ता दिला. हां जा आता बुवा. बुवा आला, अंगणात उभा राहिला. अमुकाचं घर आहे ना हे? हां, माझ्या नावी लावलं सकाळी. असं पहिला मालक श्रीमंत होता, 5च वर्षात पिटाळून लावला. तुझ्याजवळ गोपीचंदन हरिपाठ आहे बुवा, जरा विचार कर. मग बुवा हादरला. आपल्याला फसवलं वाटतं. आपल्याला काय करायचं आहे म्हणावं घराचं, पण तुमचं अंगण पाहून समाधान वाटलं. काय करणार आहे तुम्ही? आम्ही काय बुवा लोक सप्ताह करू म्हणतो अंगणात. एक नया पैसा खर्च नाही तुम्हाला, बाकी वर्गणी बाहेरून आणून पंक्ती तुमच्या दारात बसल. 6 भाडे करू म्हणले का रे, आपली कीर्ती पसरेल सगळ्या तालुक्यातले का 6 भाडे करूनही सप्ताह केला. दिलं बुवा सप्ताह करता अंगण. दिलं पण तुम्ही मध्येच बंद पाडला तर. मग एका चिठ्ठीवर लिहून द्या, अखंड हरिनाम सप्ताहासाठी आम्ही अंगण देत आहोत, आणि खाली 6 जण सही करा. बुवाचं डोकं. पाटील सप्ताह शब्दच नाही ठेवला बुवानं. चिठ्ठीमध्ये अखंड हरिनामासाठी अंगण देत आहो, सही 6 जणाची. ठेवला कागद खिशात, मोठा मंडप टाकला, बोर्ड लावला अखंड हरिनाम, सप्ताह शब्दच नाही. 6 करणे आणले, 6 भाडेकरूच्या दाराकडे तोंड. आवाज फुल. बरं अखंड हरिनाम, पहाटे काकडा, मग पारायण, महिला मंडळाचं भजन, हरिपाठ, कीर्तन, जागर. 2 दिवसात वैतागले सगळे भाडेवाले. म्हणजे काय डोकं दुखवलं रे यांनी. त्यातला एक, कधी संपणार आहे डोकेदुखी? संपणार? तुम्ही व्याकरण शिकला का नाही? तुझ्यासारखा अशिक्षित आहे का? मग व्याकरणात काय आहे? अखंड. आलं वापस. काय झालं? ते धोतरवालं व्याकरण शिकवतं, अखंड म्हणतं, बंद होत नाही म्हणतं. एक भाडेकरू म्हणला, तुझ्या विचारण्यात चूक झाली. हा वारकरी सांप्रदायिक सप्ताह आहे, काला झाला म्हणजे संपतो. आपण जरा पद्धतशीर विचारला पाहिजे होतं, काला कधी आहे महाराज, म्हणजे आम्हाला रजा काढ. आता तूच जा. बुवानं खरं बोला म्हणून गोपीचंदन 2 तुळशीच्या माळा घालून आलं, हे धोतर नेसून. मी 6 भाडेकरू पैकी एक आहे. ठीक आहे, नाही आमच्या मागं व्याप असतो म्हणून विचारायला आलो. काय त्या दिवशी आम्हाला रजा काढता येईल? कुठल्या दिवशी? ज्या दिवशी काला असेल. तेव्हा सप्ताहाचा काला कधी आहे हे विचारायला आलो. काला मी मेल्यावरच होण्याची शक्यता आहे. पाटील हे आलं वापस. काय झालं? वाटोळ झालं का? ते म्हणतं मी मेल्याशिवाय काला होत नाही, आणि ते आपल्यापेक्षा वयानं लहान आहे. पुढचं कळलं वाटतं. आपण मेल्याशिवाय हा बुवा मरत नाही. मग लेका 1-1 लाख रुपये नवरा बायकोला पगार आहे, या टाळकुट्यांच्या नादात जीवन जगल्यापेक्षा द्या खोल्या सोडून गावाबाहेर मोठा बंगला बांधू. माहिती न करता
सहाही भाडे करूनी खोल्या सोडल्या. तसं काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर हे 6 भाडे करून शरीररूपी घरामध्ये शिरलेलं आहे. आणि हा बाहेर काढायचा एकच उपाय म्हणजे शेवटचं चरण. नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे, नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे. विसंबे नात्यांचे क्षण मात्रे, विसंबे त्यांचे विसंबे संत साधू ओळखावा निकाल. संभेनाथाचे क्षण मात्रे, विषंबेना क्षण मात्रे, विषंबेना क्षण मात्रे, विषंबेना क्षण मात्रे. तोची संत साधू ओळखावा निकाल. तोची संत साधू ओळखावा निकाल. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील. त्यानंतर प्रत्येकाने जागा सोडायची. मी तुम्हाला नमस्कार करतो, तुम्ही मला नमस्कार करा. जवळ येण्याच्या भांगडीत पडू नका. तुमच्या समोरच 2 माणसांनी धरून आणलंय मला. एवढ्या वेळेला समजून घ्या. रमेश अण्णा तळेकर यांनी सारखं कार्यक्रमाचं स्मरण करून दिलं. उद्धव महाराजांनी तारीख घेतली, त्यांनी आठवण करून दिली. अक्षय म्हणला मी उभा आहे. उभा कुठं गावात. ठीक आहे, आपापल्या परीनं प्रयत्न सर्वांचे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली, ज्ञानेश्वर माऊली.